नमस्कार मित्रांनो, हॅपी दिवाळी। तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला खतरनाक असे एपिसोड पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, दिवाळीमुळे आपण सगळेजण खूप हॅपी आहोत। सगळ्यांच्या घरी अगदी दिव्यांचा लखलखाट आता होणार आहे। पण मित्रांनो, एक व्यक्ती हॅपी नाहीये। कोण? तर आपला जीवा। मित्रांनो, जीवा का हॅपी नाहीये? कारण त्याच्या हातून त्याच्या एका चुकीमुळे आनंद निवास गेलेला आहे आणि त्यासाठी तो जीव काढत आहे। ते मिळवण्यासाठी तो जीव काढत आहे। अगदी अक्षरशः त्या भास्कर काकांसोबत तो काही करायला तयार आहे। पण तो नीच भास्कर काका मित्रांनो, आपल्या मुलीला पार्थ भेटला नाही, पार्थचं लग्न आपल्या मुलीशी झालं नाही, म्हणून त्याचा बदला त्याने नंदिनीशी घ्यावा। नंदिनीला का मध्ये आणतोय तो? आणि मित्रांनो, एवढं पण नीच नसावं ना माणसाने आयुष्यात। ठीक आहे, आपल्या मुलीला नाही भेटला पण दुसऱ्या कोणत्या तरी मुलीला भेटला, त्यांचं आयुष्य सुखी झालं, हा विचार का नाही करत हो आजकालचे लोक? प्रत्येक वेळेस सूड घ्यायचाच का? प्रत्येक वेळेस बदला घ्यायचाच असतो का? काही गोष्टी बोलून बसून पण सोडवता येतात ना, पण नाही, आम्हाला बदलाच घ्यायचाय, आम्हाला सूडच घ्यायचाय। आणि असा तो नीच आता तो त्याला सांगतो की मी तुझ्यावर माझा राग नाहीये, पण मी नंदिनीवरचा राग आहे, त्यामुळे मी तुझ्यावर सगळा राग काढला आणि नंदिनीचा आनंद निवास हिसकावून घेतलं। कारण मला सगळ्या देशमुखांना माझ्या पायाशी आणायचे, हीच तर माझी पावर आहे। जेव्हा बोलतो की अहो मी काहीही करायला तयार आहे, प्लीज असं करू नका, तर तो नीच माणूस जीवाला त्याची पाय साफ करायला लावतो, कॉफी साफ करायला लावतो, अक्षरशः बूट पुसून द्यायला लावतो। अहो जेव्हा तेही करतो, कारण मित्रांनो, बायकोच्या प्रेमाची ताकद ही सगळ्यात मोठी ताकद असते आणि ती ताकद आपल्या जीवाकडे आहे। आता ती ताकद तर आहे, त्याने बुट तर पुसली, त्याला वाटतं की आता झालं, तो बोलतो सर आता झालं, आता तरी द्या। अहो तो एवढ्याच्या यांनी कुठे आनंद दिवस भेटणार आहे जीवाला? इतका नीच माणूस आहे तो बोलतो की एक काम कर, माझं तू काय कर, पार्थला आहे ना माझ्या शनायासोबत लग्न करायला। मित्रांनो, इतका नीचपणा, बाप रे, माझ्या लाईफ मध्ये ना मी फक्त ही कॅरेक्टरची मालिकेतच मला बघायला भेटतात की इतकी नीच असतात ना, की खरंच ते पाहून ना आपला तळपायाची आग मस्तकात जाते की इतकं नीच लेवलचं कोणी बोलू शकतं का? इतकं घाण की पार्थ सोबत माझ्या शनायाचं लग्न लावून दे। बापरे, अहो त्या पार्थचं एवढं प्रेम झाले त्या काव्यावर, तो सोडेल का तिला? तो बळही सोडणार नाही। पण मित्रांनो, ते जाऊ द्या, पण आपली काव्या मात्र खूप खुश आहे बरं का ओळखा पाहू? अहो मानिनी काकूंनी तिला पार्थ सोबत राहायला परमिशन जी दिली आहे। अहो पार्थचा चेहरा तर असा खुल्लाय, बाप रे, कळी खुल्ली। आणि तसे विक्रम आणि नंदिनी त्या दोघांना तसेही चिडवत आहेत। विक्रम बोलत आहे वा पार्थचा चेहरा काय खुल्लाय, बायको शेजारी बसायला भेटली तर। इकडे एक काव्याने आणि मानिनीने काय माहिती दोघींमध्ये असं काय झालं, मानिनी चक्क काव्याला परमिशन दिली। मला तर याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय, पण मानिनीने परमिशन दिली, पण तिच्या मनात नक्की काहीतरी चालू आहे बरं का मित्रांनो। तिने मनात एक आणि तोंडावर एक असं मला दिसतंय तिच्या चेहऱ्यावरून। तुम्हाला काय वाटतं माहित नाही, पण मला तरी वाटतंय की तिच्या मनात काहीतरी आहे। पण जाऊ द्या मित्रांनो, आपली काव्या फार खुश आहे। तो एकमेकांशी जरी बसलेत, एकमेकांकडे बघतात, हसतात, छान, वा, पाहून मनाला अगदी भारी वाटते। आता मित्रांनो, इकडे तो भास्कर नीच मेला। तो बोलतो ठीक आहे, तुला पार्थचं लग्न लावून द्यायचं नसेल तर नको, पण नंदिनीला माझ्या इन्व्हेस्टरकडे पाठव। बाप रे, असं बोलायच्या नंतर जीवाची हातापायाची आग मस्तकालाच गेली। बाप रे, अहो इतकं घाण बोलल्यावर जीवा शांत बसेल का? आपल्या बायकोच्या चारित्र्यावर जर कोणी असं बोट ठेवलं तर कोणताच नवरा शांत बसणार नाही। जीवाने त्याला तुडवलं, मला तर वाटतं तुडवायला नव्हतं पाहिजे, मारूनच टाकायला पाहिजे होतं। इतकं नीच, इतकं घाण, शी बाबा, कोणीच बोलू नये रे, बाप रे। तर जीवाने त्याला आता तुडवलेलं दूध धुतलेलं आहे। तर इकडे आता मानिनी लावून काव्यासोबत काय असं महत्वाचं बोलायचं आहे काय माहिती? आता मानिनी काव्याला काय विचारणार आणि काव्या त्याचं काय उत्तर देणार काय माहिती? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।